सकल हिंदू समाज ठाणे व हिंदू फाउंडेशन यांच्या वतीने केरला स्टोरी 2 या चित्रपटाचा मोफत शो आज आयोजित करण्यात आला होता। ठाण्यातील कोरम मॉल येथे या चित्रपटाचं मोफत स्क्रीनिंग आयोजित केलं होतं। सकल हिंदू समाज ठाणेच्या माध्यमातून हिंदू फाउंडेशनचे विजय त्रिपाठी यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह ठाण्यामध्ये लव्ह जिहादचे प्रकार मोठ्या संख्येने वाढत आहेत। लव्ह जिहादच्या माध्यमातून वारंवार हिंदू मुलींना टार्गेट केलं जात आहे। केरला स्टोरीनंतर आता केरला स्टोरी 2 हा देखील चित्रपटगृहामध्ये दाखल झाला आहे। वारंवार मुस्लिम मुलांकडून हिंदू मुलींची फसवणूक केली जाते। वारंवार मुस्लिम समाजातील तरुणांकडून हिंदू मुलींची होणारी फसवणूक थांबवण्याकरिता कुठेतरी जनजागृती होणं आवश्यक आहे। ही फसवणूक रोखण्याकरिता तसेच हिंदू मुली सुरक्षित राहाव्या या अनुषंगाने सकल हिंदू समाज ठाणे व द हिंदू फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित केला होता। मुस्लिम समाजातील मुलं हिंदू नावं वापरून हिंदू धर्मातील मुलींची फसवणूक करत आहेत। ही फसवणूक होऊ नये याकरिता प्रत्येक मुलींनी हा चित्रपट बघावा, जेणेकरून फसवणुकीपासून लांब राहतील। त्याचबरोबर ज्या मुस्लिम समाजातील बांधवांना आपल्या अब्दुल्लावरती विश्वास आहे, आपल्या मुलांवरती विश्वास आहे, त्यांनी देखील हा चित्रपट बघावा असं आवाहन द हिंदू फाउंडेशन तसेच सकल हिंदू समाज यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। या उपक्रमास परिसरातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। यावेळी नगरसेविका मृणाल पेंडसे त्याचबरोबर इतर पदाधिकारी देखील येथे उपस्थित होते। आज सकल हिंदू समाजाचे विजय त्रिपाठीजी यांच्यातर्फे केरळा स्टोरी 2 या चित्रपटाचं मोफत आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। आपण बघतो की आपल्या आजूबाजूला अनेक असे लोक आहेत की जे नेहमी हिंदू धर्माबद्दल खूप द्वेषाने बोलतात, फक्त बोलतात, पण जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ही लोक कुठेच दिसत नाहीत। तर मला असं वाटतं कोणीतरी जबाबदारी घेऊन, इनिशिएटिव्ह घेऊन अशा गोष्टींसाठी काहीतरी केलं पाहिजे, आपल्या धर्मासाठी केलं पाहिजे। आणि विजय त्रिपाठीजी हे मी गेली अनेक वर्ष त्यांना ओळखते आणि सातत्याने ते हिंदू धर्मासाठी चांगलं काम करतायत आणि अनेक उपक्रम त्यांच्या मार्फत राबवले जात आहेत। आणि या चित्रपटाबद्दल बोलायचं तर अनेक अशा घटना, इतक्या शॉकिंग घटना या चित्रपटात दाखवल्या आहेत आणि हे आपल्या आजूबाजूलाच घडते, म्हणजे अगदी आपल्या नेक्स्ट डोअर सुद्धा या घटना घडतायत, पण आपण त्याच्याकडे कानाडोळा करतोय किंवा आपल्या लक्षातच येत नाहीयेत। तर या निमित्ताने मला सगळ्या पालकांनाही विनंती करायची आहे की आपली मुलं नक्की काय करतायत ह्याच्याकडे आपण हे लक्ष ठेवलं पाहिजे। आणि आज या तुम्ही मूवीला बघितलं असेल तर अनेक तरुण मुलं मुली, कॉलेज स्टुडंट्सचं प्रमाण इकडे जास्त दिसतंय। तर प्रत्येक पालकाने आपल्या मुलींना आणि मुलांना सुद्धा मी म्हणेन की हा असा चित्रपट आवर्जून दाखवला पाहिजे, कारण हे कुठे वेगळ्या देशात घडत नाहीये, तर हे अगदी आपल्या बाजूच्या राज्यात घडतंय, आपल्या बाजूच्या घरांमध्ये घडतं आहे। त्यामुळे सगळ्या हिंदू समाजाला एकत्र येण्याची, आपण जे नेहमी म्हणत असतो की एकत्रित होण्याची जी गरज आहे, तर मला असं वाटतं की असे चित्रपट बघून तरी सगळ्यांनी जागं व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या धर्मासाठी असेल, आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी असेल, की आपण सगळ्यांनी जागरूक होऊया आणि हे जे आपल्या आजूबाजूला चुकीच्या गोष्टी घडतायत त्याला सगळ्यांनी एकत्रित येऊन विरोध करूया आणि त्या मोडून काढूयात। आणि या निमित्ताने मी विजयजी त्रिपाठी यांचे खरंच मनपूर्वक अभिनंदन करते, कारण जसं मी म्हटलं की कोणीतरी जबाबदारी, इनिशिएटिव्ह घ्यावं लागतं आणि जे आज त्रिपाठीजींनी घेतलेलं आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन करते, कौतुक करते। आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा एकत्रितपणे जे जे शक्य असेल ते आपण आपल्या धर्मासाठी सगळे मिळून नक्की करूयात। धन्यवाद। सबसे पहले सभी को जय श्री राम, जय हिंदू राष्ट्र। सकल हिंदू समाज जिसके हमारे माननीय विजय त्रिपाठी जी, जिन्होंने ये बहुत आयोजन किया है फ्री स्क्रीनिंग, स्पेशली बोलते हैं कि नए युवतियों के लिए, मेरी माताओं के लिए, बहनों के लिए। ये विषय इतना गणन्य है, इस पर बहुत आज कई वर्षों से सभी ने बोल रहे, जितने हिंदू संगठन के कार्यकर्ता संगठन कंटिन्यू फॉलोअप कर रहे हैं, सभी को जन जागरण कर रहे हैं, मेरी माताएं, मेरी बहनों को। इवन दो ये अभी शायद ये केरला 2 है, मैं तो ज़्यादा मूवी देखता नहीं, ये फर्स्ट बार आ चुका है, अभी ये 2 है। कंटिन्यू बोलते रहे समाज में, बोलते रहे माताओं बहनों और मेरी बच्चियों को स्पेशली जगाने का जो कार्यक्रम मैंने बोला जो चल रहा सतत, मेरी सभी बच्चियों से, मेरी बहनों से हाथ जोड़ के कोटि कोटि विनंती है कि ये लोग बोलता नहीं कि अपने संस्कृति, अपने धर्म, अपने कल्चर को जाने, पहचाने और कृपया ये बोलता नहीं कि ये लव जिहाद, ये क्योंकि सबका अब्दुल एक है, जैसा अभी विजय जी ने बोला कि मेरा अब्दुल ऐसा नहीं है वैसा नहीं, ये सभी एक है। ये हिंदू जिहादी आतंकवादी, ये जिहादी आतंकवादी सिर्फ हिंदुओं को टारगेट करते हैं स्पेशली, और बोलता नहीं कि है ना युवतियों को। तो सभी से बोलता नहीं कि हाथ जोड़ के मेरा निवेदन है ये पिक्चर ज़्यादा से ज़्यादा देना, अपन स्क्रीनिंग फ्री वैसे ही विजय भाई करेंगे और सभी को देखना चाहिए और सभी को इसका प्रतिसाद लेके समाज में खुद जागृत हो, पूरे समाज को जागृत करें। जय श्री राम। सर्वप्रथम जय श्रीराम। आज आम्ही सकल हिंदू समाजातर्फे द केरला स्टोरी 2 हा शो ठेवला आहे। त्याचं कारण असं आहे की आम्ही जागरूकता आमच्या हिंदू कुटुंबांमध्ये करत आहोत, कारण की आज आमच्या समाजामध्ये लव जिहाद हा एक खूप मोठा षडयंत्र आपल्या देशात सुरू आहे। हे जे
राजू आहेत, पंचर छाप राजू, जे स्वतःला राजू सांगतात आणि फैजान नाव असतो जसं पिक्चरमध्ये दिलेलं आहे. तर हे असे जे पंचरपुत्र आहेत राजू व पंचरपुत्र अब्दुल व अक्षय, हे जे आमचे हिंदू मुलींना हिंदू नाव सांगून असे लव जिहादच्या अँगलमध्ये फसवतात आणि भविष्यात त्यांचा तो अजेंडा पूर्ण करतात. माझी सर्व हिंदू महिलांना व मुलींना विनंती आहे की असे पंचरपुत्रांपासून, हे जेवढे पंचरपुत्र आहेत त्यांच्यापासून लांब राहावं व यांच्याशी दोस्तीही करू नये, यांच्यासोबत कोणते संबंधही जोडू नये. यासाठी आज आम्ही हा मूवी ठेवलेला आहे. हे जे आपल्या देशामध्ये जे सेक्युलर लोक आहे ज्यांना असं वाटतं की लव जिहाद हा काय विषयच नाही आहे, त्यांनी एकदा हा पिक्चर बघावा. ही एक रिअल स्टोरी आहे. UPमध्ये छंगूर बाबा हा मस्जिदीतून पैसे द्यायचा मुस्लिम मुलांना, जे जिहादी मुस्लिम होते, आणि ते हिंदू मुलींना टार्गेट करायचे आणि जातीप्रमाणे त्यांना पैसे दिले जात होते. हे जेवढे पंचरपुत्र आहेत जे आमच्या हिंदूंचे नाव वापरून आमच्याच हिंदू महिला आणि मुलींना फसवण्याचं काम करतात, त्यांना ही मूवी आपल्या हिंदू मुलींना बघण्याची खूप गरजेची आहे. आणि ज्यांना वाटतं मेरा अब्दुल ऐसा नाही आहे, त्यांनीही एकदा 100% ही मूवी बघावी. अन्यथा त्यांचंही भविष्य हा सूटकेस नाही तर फ्रीजच असणार आहे. आणि सर्व हिंदू कुटुंबांना माझी विनंती आहे, आणि आम्ही एक जागरूकता ठेवतो या स्टोरी शोमधनं, केरला शोच्या याच्यामध्ये, की तुम्ही कुटुंबांनाही बघावं की हे आपल्या हिंदू मुलींना कसे हे लोक टार्गेट करतात, कसं कॉलेजच्या बाहेर हे पंचरपुत्र फिरत असतात, स्वतःला नाव अब्दुल असतो पण अक्षय नाव वापरतात. काय यांनी कुठेतरी यांचा तो गजवाए हिंदचा एजेंडा हा कुठेतरी चालला पाहिजे, ह्या हिशोबाने हे लोक करतात. आता काही दिवसापूर्वी लव जिहाद हे ज्या लोकांना वाटतं का हे फेक आहे, तर 20 दिवसापूर्वी इंदिरानगरमध्ये एक झाला, 5 दिवसापूर्वी आंबेवाडीमध्ये झाला, 10 दिवसापूर्वी वर्तकनगरमध्ये, आणि कंटिन्यू पालघरमध्ये हे विषय सुरू आहेत. सर्वांनी एकदा हे बघावं का हे यांचा अजेंडा कसं पूर्ण करतात आहे लव जिहादचा, आणि हे सर्व आपले हिंदू मुलांचे नाव वापरतात. हे जेवढे पंचरपुत्र आहेत यांच्यापासून आमच्या मुली, बहिणी आणि आयांनी लांब राहावं, यासाठी आज आम्ही हे एक जागरूकता म्हणून हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि विजय त्रिपाठी भविष्यातही आपल्या हिंदू कुटुंबासाठी असंच उभा राहणार आणि असं प्रबोधन करत राहणार.